इथे पहा, आज आहे रविवार आणि तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि त्यातही विशेष असं आहे की आज आहे महाशिवरात्री. तेव्हा हे व्रत हे कसं 4 प्रहराचं व्रत असतं आणि 4 प्रहरात करत असताना आपण प्रत्येक प्रहराचे वेगवेगळी पूजन असतात. त्यामध्ये निषिद्ध काळ फार महत्त्वाचा धरला जातो. तसंच प्रदोष काळामध्ये ही पूजा केली जाते. तर आता कोण कोणत्या वेळी पूजा करेल किंवा काही वेळेला आपल्याला देवळात जायचं असतं किंवा काही जण एखादं ज्योतिर्लिंग वगैरे पूजनासाठी वगैरे जातात किंवा विशेष अशा देवालयामध्ये ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी असे जात असतात. तर ज्याला जसा वेळ होईल तशी प्रत्येकजण पूजा करणार आहे. काही जण रुद्राभिषेक करतात. आता पूजा करायला म्हणजे महादेवांची पूजा ही तुम्ही अगदी म्हणतात त्यांना भोळा शंकरच म्हणतात की तुम्ही अगदी जितक्या साधेपणाने करताल तितक्या साधेपणाने ते स्वीकारही करतात. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता पहा, कला म्हणण्याचं कारण नेहमी मी कलेला वाव देते. कारणही तेच आहे की आपली सुरुवात ही अगदी दाराच्या उंबऱ्यापासून होते. तिथे सजावट असू दे, तिथे रांगोळी असू देत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कलांमध्येच येतात. आणि रांगोळी ही आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये काही जणांना नसेल रोजच्या रोज अगदी वेळ होत, कारण कोणी कामाला जात असतील, त्या वेळामध्ये अगदी होणं किंवा सगळ्या गोष्टी होणं हे फार आत्ताच्या काळामध्ये थोडंसं अवघड असू शकतं. पण तरीही हौशी काही जणी आहेत मैत्रिणी की ज्या अगदी आनंदाने ह्या गोष्टी जसं जमेल ज्यावेळी जमेल त्यावेळी करतात. हे मी आवर्जून पाहते. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही फार वेगळं आहे असं काही नाही आहे. अगदी साधी आपल्याला जसं जमेल तसं, रोज जमलं रोज, नाही जमलं दिवसाआड, नाही जमलं जसं जमेल तसं, पण सगळ्या जणी आनंदाने करतात. कारण सगळ्यांनाच रांगोळी वगैरे मला असं वाटतं की सगळ्यांनाच आवडते. आणि आपण रोजची पूजा ही मला वाटते फक्त मनोभावे करण्याला जेवढं महत्त्व आहे ना, त्यात फक्त हात जोडले की भगवंताला पुरेसं आहे असं मला वाटतं. मनापासून त्यांना तुम्ही फक्त एकदा हात जोडा, मनातले भाव बोला, दिवसभराचं तुमच्या सगळं काही व्यवस्थित होणार हे नक्की असतं. आता इथे पहा, मी देवपूजा काही पूर्ण दाखवत नाही आहे. देवपूजा जवळजवळ होऊन आता मी फुलं वगैरे वाहून घेते आहे. आज महाशिवरात्र आहे, त्यामुळे महादेवांची विशेष पूजा होणार आहे. सकाळी आत्ता मी फक्त साधी पूजा करून घेते आहे, जी आपली रोजची पूजा असते. ती पूजा करून इथे महादेवांना थोडंसं असं विशेष मी नंतर बसवून त्यांना स्थापन करून घेणार आहे आजचं. आणि त्यांना परत आपण प्रदोष काळामध्ये जी पूजा करणार आहे, मी 4 प्रहराची पूजा काही केलेली नाही आहे. कारण घरातली इतर कामं, देवळात जाणं किंवा काही पठण करणं, सगळी तयारी करणं हे एकाच व्यक्तीला खरं तर खूप अवघड जातं. निदान मला तरी अगदी देवळात जाणंही होत नाही. आणि मला असं वाटतं की आज खूप गर्दी असते देवळांमध्ये. तिथे जाऊन आपला रांगेमध्ये उभं राहून तेवढा वेळ घालवणं, तिथपर्यंत जाण्यासाठी त्या गर्दीतून म्हणजे अगदी ट्रॅफिकसुद्धा भयंकर त्या भागामध्ये, म्हणजे जिथे शिवमंदिरं असतात तिथे ट्रॅफिकही खूप असणार. म्हणजे जाण्या येण्याचा वेळ घालवण्यापेक्षा आज आपण जास्तीत जास्त भगवंताला कसा वेळ देता येईल हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मग इतर वेळी आपण जातोच. म्हणजे आता माझी 12 ज्योतिर्लिंगांची दर्शनं चालू आहेत, तर मी ते करतेच आहे किंवा सगळेच जण आपापल्या वेळेनुसार जातच असतात.
पण आजच्या दिवशी आपण भगवंताला कसं जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाता येईल ह्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि त्यासाठी मार्ग खरं तर अत्यंत काय म्हणतो ना आपण, सोयीस्कर आहे, की तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुम्हाला जशी जमेल तशी, ते भोळा शंकरच आहेत, ते तुमची, माझी, सगळ्यांची पूजा अगदी प्रेमाने आनंदाने स्वीकार करतात. जशी आपल्याला जमेल तशी आपण, थोडीशी माहिती आता सगळीकडेच मिळते, म्हणजे पुस्तकांमधनं आपल्या मोठ्या माणसं आपल्याला इतके दिवसात सांगत असतात, किंवा आपण आता यूट्यूबही हे एक माध्यम आहे खरं तर, की आपण प्रत्येक ठिकाणाहून गुगल करू शकतो. आपल्याला काही माहीत नसेल तर, वेळा माहिती नसतील, प्रदोष काळाची कोणती वेळ आहे किंवा निशित काळाची कोणती वेळ आहे, तर त्याही वेळा आपण अगदी 1 मिनिटात आपल्याला गुगलला आपण हे केलं की लगेच येतात. त्यामुळे त्या वेळामध्ये आता इथे पण पहा, मी लगेचच रांगोळी काढून घेते देवापुढे. ह्या गोष्टींसाठी मी आज खरं तर जास्त वेळ घालवला नाही आहे. खरं तर मनापासून फार वाटत होतं की सुंदर अशी महादेवांची मोठी रांगोळी काढावी, पण भगवंताने ह्या जन्मी मला 2च हात दिलेत, नाईलाजास्तव. तेव्हा ह्या 2 हातांनी मला जेवढं काही करता येईल त्यांची सेवा, तेवढी मी अगदी 2 बोटं रांगोळी, म्हणजे महादेवांचं नावच लिहिलं आहे, ओम नमः शिवाय लिहिलं आहे, आणि रांगोळी इथे मी संपन्न झाली असं मी मानलं आहे माझ्या मनाला. खरं तर हे खूप अवघड आहे माझ्यासाठी, की अशी सुंदर रांगोळी असावी, मोठे गालिचे असावे, फुलांची खूप सारे सजावट करावी, पण म्हणजे मला खरं तर करावं तेवढं थोडं आहे सगळ्यांसाठीच. आणि काही जणी खरोखरच करतातही, अगदी कामाला जाऊन वगैरे सगळं करतात. पण मी कदाचित थोडंसं, मला इथे पूजेमध्ये जास्त वेळ घालवण्याची आज मला इच्छा होत होती. त्याच्यामुळे मी आता पहा, इथे ही अशी छान पाहता महादेवांची पिंड वगैरे मांडून, त्यानंतर भगवती, म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा असते तिलाच आपण भगवती म्हणतो, आणि गणपतींची स्थापना अगदी त्यांच्या इथेच आपण करत असतो. म्हणजे पूर्ण परिवार, आपण जे महादेवांचा परिवार जो म्हणतो, तो तिथे मी असा ठेवून घेतला आहे. आणि इथे पहा, मी आता, ही दुपारची वेळ आहे, प्रदोष काळ हा संध्याकाळी आहे, आणि संध्याकाळीच्या आणि सकाळी पूजेनंतर मग मी स्वतः काही खात नाही. फक्त द्रवपदार्थ, ते सुद्धा म्हणजे अगदी दूध, ताक, ह्याच गोष्टी मी घेते, किंवा फळ एखादं, ज्यूस एखादा, अशाच गोष्टी घेते. मी खिचडी किंवा वरई वगैरे तर मला वाटतं बरेच जण खात नसतील, पण मी फक्त फळं आणि दूध वगैरे, ज्यूस वगैरे इतक्याच गोष्टी घेते. पण इतर घरातली अगदी मुलंसुद्धा माझी उपवास धरतात, तर त्यांच्यासाठी मला फराळाचं करायचं होतं, ते करून घेतलं. अगदी म्हणजे काय म्हणतो ना, आणि आज आहे ना, खरं तर मला बसण्याची इच्छाही होत नाही. 1-2-5 मिनटंसुद्धा मी आज दिवसभरात बसले नाही. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, आणि आधी काही मला थोडा तयारी करायला वेळ झाला नाही. त्यामुळे सगळी तयारी ही मला आजच करायची होती. तेव्हा सगळी देवांची, म्हणजे अगदी काय म्हणतो ना, देव स्वच्छ करण्यापासून ते देवांना लागणारे जे ताम्हण, तांब्या किंवा जे काही पूजेचं साहित्य होतं ते साफ करण्यापासून सगळं करायचं होतं. आणि हे पहा, महादेवांची कृपाच म्हणायची, की मिस्टरांनी हे सगळं असं मला आहे ना, बाहेरून जे आणून द्यायचं होतं, म्हणजे फुलं म्हणा किंवा पूजेसाठी जे साहित्य हवं होतं, ते मात्र त्यांनी जाऊन आणून दिलं होतं. आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये खरं तर मी आणतच नाही, म्हणजे ह्या गोष्टी मला अगदी घरपोच मिळतात. ही खरोखरच मी भगवंताची खूप ऋणी आहे यासाठी, की असं घरपोच मिळण्यासाठी पण खूप महत्त्व आहे ना. हे पहा, हे अगदी ओंब्या वगैरे, आपण आज ओंब्याही व्हायच्या असतात देवाला. आणि इथे पहा, मी अशी सगळी तयारी करून घेते, कारण आपण एकदा पूजेला बसलो ना, की आपल्याला तिथून हे हवंय, मग उठा, मग ते हवंय, मग परत घ्या, अगदी सगळ्याची तयारी करून ठेवायची. म्हणजे पंचामृत असू देत, तिथे पाट ठेवून ते स्वच्छ करून घेणं,
त्याच्यावरती वस्त्र कोणतं घालायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला तिथे पाणी लागणार असेल जर अभिषेकासाठी तर ते, किंवा भस्म लागणार असेल, डमरू, तुम्हाला जर माळा जपमाला रुद्राक्षाची किंवा तुम्ही जी करत असाल ती माळा घेऊन ठेवणं, फुलांची तयारी करणं, महादेवांना तुम्हाला जी फुलं वाहायची आहेत किंवा आपण बिल्वपत्र वाहतो तर त्याही निवडून घेऊन स्वच्छ वगैरे करून घेऊन त्याची तयारी करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्याची तयारी ही मी दुपारी केलेली आहे. आता इथे पहा, मी अगदी जो अर्धनारी नटेश्वराचा माझ्याकडे फोटो आहे आणि तोही मी आत्ता छान म्हणजे त्याला पण पुसून घेऊन व्यवस्थित सगळं म्हणजे आपण हळदी कुंकू वगैरे लावून सगळी तयारी करून घेतली आहे. का तर आपण आयत्या वेळी म्हणजे अगदी पूजा करत असताना आपण एकीकडे अभिषेक करतो मग दुसरीकडे गंध लावायचं वगैरे, तर त्यात खूपच मला असं वाटतं की आपला गोंधळ होऊ शकतो. काही तयारी ही आपण केली तरी चालते. आता आपल्या इथे गुरुजी येणार असतील आणि ते जर आपल्याला सांगणार असतील की असं करा तसं करा, तर त्यांचा तो रोजचा सराव असतो, ते खूप छान पद्धतीने आपल्याकडून करवून घेतात. पण जर आपणच करणार असेल तर काही तयारी आपण आधी केली तर मला वाटतं भगवंत काहीही आपल्यावरती नाराज होणार नाही आहेत. आणि प्रसन्न तर ते नाही केली पूजा तरी होणार आहेत, फक्त 2 हात जोडल्याने मनोभावे आपण जे काही त्यांची पूजा करणार आहोत त्यांनीच ते खुश होणार आहेत. आपल्या मनातले भाव, आपण आपले जे काही म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांनीच ते फक्त प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे ही चूक झाली ती चूक झाली असं काहीही मी मनात न आणता मला जसं वाटेल ना तशी मी इथे पूजेची तयारी करते. आणि हे पहा, इथे खरं तर हे तुम्ही बघत असाल की मी किती ठिकाणी गंध लावते आहे. कारण अगदी म्हणजे महादेवांचा तुम्ही विचार करा की त्यांच्या मस्तकापासून मस्तकावरती असणारे त्यांची गंगा, तिथे चंद्र, परत तुम्हाला सांगते त्यांच्या हातामध्ये असणारे त्रिशूळ, डमरू, त्यांचे नंदी, त्यांचे दोघांचेही म्हणजे भगवतीचे पाय, त्यांचे पाय, पुन्हा इथे सिंह आहेत म्हणजे भगवतीचं वाहन. ह्या सगळ्यांना आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आहे. आणि आजचाच एक असा दिवस असतो की ज्या दिवशी आपण महादेवांना हळदी कुंकू लावू शकतो. कारण महाशिवरात्र म्हणजे महादेव आणि पार्वती यांचा विवाह दिवस, त्यामुळे विवाहाच्या दिवशी आपण त्यांना हळदी कुंकू वाहूच शकतो. हे पहा, आज पार्थिव पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. आता पार्थिव पूजा म्हणजे काय, तर वाळूपासून पिंड बनवायची किंवा मातीपासून. आता काही जण वाळूपासून बनवतात, काही जण मातीपासून बनवतात. आता मी इथे जी बनवली आहे ती वाळूपासून बनवलेली आहे. आणि हे कसं काय ही वाळू हे मी आता खरं तर हा ब्लॉग मी इथे संपवतीये, कारण ही सगळी तयारी दाखवता करताच हा एवढा ब्लॉग झालाय. आता मी पूजा कशी केली आहे हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. तेव्हा आजच्या ह्या ब्लॉगची मी या महादेवांच्या पूजेच्या तयारीच्या अगदी सुंदर रंगासह, आता हे रंग अत्यंत वेगवेगळे आणि निराळे आहेत, भक्तीचे, प्रेमाचे, सगळे काही, तर त्या रंगासह मी ह्या आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे. तेव्हा पुढचा ब्लॉग नक्की पहा. आणि हा माझा प्रयत्न कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.